श्री स्वामी समर्थ। आता मी आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये भादवन गावामध्ये आलोय आणि इथे खूपच पुरातन आणि प्राचीन महागणपतीचं खूपच म्हणजे मला वाटतं 1600 ते 1700 यामधलं ते मंदिर आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर पासूनचं हे मंदिर आहे आणि भरपूर लोकांना या मंदिराचा अनुभव आहे, प्रचिती आहे आणि भरपूर लोक मंदिराला भेट देतात आणि जेव्हा गणपती बसतो इथे भरपूर पब्लिक येत असते। तर तुम्ही पाहू शकता भरपूर लोकांची श्रद्धा या गणपतीवरती जोडलेली आहे। पण आज हे मंदिर एवढं प्रसिद्ध, एवढं मोठं म्हणजे एवढं फेमस असून सुद्धा गणपतीला फक्त एका पत्र्याच्या शेड मध्ये हे आसरा दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता भरपूर म्हणजे खूपच सुंदर मंदिर आहे। तुम्ही गणपतीची मूर्ती पाहू शकता, खूप सुंदर आहे आणि इथं लिहिलेलं पण आहे प्राचीन पुरातन पेशवेकालीन मूर्ती भादवन। म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर पासूनची ही मूर्ती आहे आणि असं मानलं जातं इथे अवशेष पण आहेत। म्हणजे अगोदर लोकांचं असं मत होतं की इथे खूप मोठं मंदिर होतं आणि इथं मंदिराचे जे अवशेष असतात ते अवशेष पण इथे भेटलेले आहेत। तर या मंदिराबद्दल आणि महागणपतीबद्दल पूर्ण माहिती आपण JB पाटील यांच्याकडून आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत आहेत JB पाटील फाउंडेशनचे सर्वेसर्वा JB पाटील। तर यांच्याकडून आपण जाणून घेऊ की ही मूर्ती कशी भेटली आणि पूर्ण या मूर्तीचा इतिहास। आम्ही लहानपणापासून या मूर्तीच्या इथे खेळायचे, बागडायचे। तर त्यावेळेपासून आम्ही ही मूर्ती अर्धवट म्हणजे मातीमध्ये पाहिली होती। कालांतराने मग आम्ही मोठे जसे झाल्यानंतर मग आम्ही बघितलं की का बाबा इथे साफसफाई करून याची पूजापाठ करावी असं आमच्या इच्छा पण झाली आणि प्रत्येक वेळी आम्हाला स्वप्नामध्ये पण येऊन दाखवायचं की काहीतरी करा तुम्ही इथे। तर कालांतराने आम्ही असं ठरवलं की देशपांडे होते, सुधाकरांना देशपांडे, त्यांच्या आज्ञेनुसार आम्ही विचारून इथं साफसफाई पूजापाठ हळूहळू चालू केला। नंतर हळूहळू लहान मुलांचा वर्ग, महिला वर्ग यांचा मोठा प्रतिसाद वाढतच गेला। वाढत गेल्यानंतर आम्ही असं ठरवलं की प्रत्येक महिन्याला संकष्टी, अंगारकी, गणेश जयंती आणि गणेश आगमन इथं मोठं खूप थाटामाटात साजरं केलं जातं आणि लोकांचा एवढा प्रतिसाद वाढत गेला की नवसाला जे तोरणं देतात लोक, ते तोरणांचं एवढं हे होत झालं की भरपूर तोरणं आले आणि ते तोरणामधून आम्ही प्रत्येक गावामध्ये घरपती एक एक नारळ प्रसाद म्हणून पाठवत होतो। इथे एक कुठलाही नारळाचा एक लिलाव होत नाही का विक्री होत नाही आणि त्या नारळामध्ये लोकांचे आशीर्वाद आणि प्लस गणपतीचे आशीर्वाद हे तोरण देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद मिळत गेले आणि त्याचे अनुभव भरपूर वाढतच गेले आणि ती आपली सेवा आता अखंड पुढे अशीच मोठ्याने थाटामाटात साजरी करत चालू ठेवायचं आम्ही हे ध्येय चालू केलेलं। खूपच छान माहिती दिली आणि हा गणपती खूपच जुना आहे, खूपच पुरातन आहे आणि या गणपतीचं नाव महागणपती आहे आणि इथे हे भादवनवाडीमध्ये आहे। मी तुम्हाला पत्ता पण डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे आणि स्क्रीनवरती पण दिसत असेल। जर तुम्ही आजूबाजूला असाल आणि जर तुम्ही लांबून जर येत असाल आणि तुमची इच्छा असेल तर नक्की तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता। तर आपल्यासोबत आहेत भादवन गावचे रहिवासी, तर त्यांना आपण इथला अनुभव विचारू की कसा आहे। मी बाळासाहेब डोंगरे, पोस्ट मास्टर भादवन। हा गणपती देशपांडेंचा पूर्वीपासूनचाच इथे आहे। त्याचं गेली 15 वर्ष झाली JB पाटलांच्या माध्यमातून चांगली भरभराटी आणि सगळ्यांना अनुभव आलाय की त्याचा काही ना काहीतरी मिळतंय। तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ JB पाटील सरांवरती घेऊन येणार आहे। त्यांचं कार्य, त्यांनी काय काय केले सर्व मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याही व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद द्या। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।